मी पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल 22 आमदार घेऊन भाजपमध्ये जाणार. पटेल तटकरे भाजपसोबत लढणार. रोहित पवार यांचा मोठा दावा. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा विद्युत वाहनातून प्रवास. आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्याही कमी केली. एकनाथ शिंदेंची माहिती. मतींच्या घराच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर कारवाई झाली. मंत्री संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण. इम्तियाज जलील म्हणजे अर्बन टेररिस्ट. शिरसाटांची खोचक टीका. मतीन पटेलला लोकवर्गणीतून घर बांधून देऊ. बाकी नगरसेवकांचं अतिक्रमण आहे, त्यांची घरं कधी पाडणार? आमच्यासाठी वेगळा न्याय आणि त्यांच्यासाठी वेगळा न्याय आहे का? मतींच्या घरावर बुलडोझर चालवण्यावर जलील यांची प्रतिक्रिया. रत्नागिरीत अवकाळी पावसाची हजेरी. उन्हानंतर गारव्याची चाहूल. हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. नवी मुंबईत वाढत्या उष्णतेचा फणस विक्रीवर परिणाम. फणस खरेदीकडे ग्राहकांचा कल कमी. APMC बाजारात फणसाची मागणी घटल्यानं व्यापाऱ्यांची चिंता वाढली. उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी. 2 तासात 4.5 लाखांचा ऐवज लंपास. चोरट्यांना पोलिसांचा धाक पुरला नाहीये का? सर्वसामान्यांचा सवाल. राज्यभरात ATS करून छापेमारी सुरू. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि डोंगर गँगशी संबंधित कारवाई. महाराष्ट्रातील गँगस्टर नेटवर्क मोडीत काढण्यासाठी ATS ची कारवाई. नंदुरबारच्या शहादा असलोड रस्त्यावर पिकअपची दुचाकीला धडक. धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. परिसरात शोककळा. नंदुरबारच्या पानबारा परिसरातील भरधाव गुळाचा टँकर शेतात पलटी. लाखोंचा गुळ वाया. चालक थोडक्यात बचावला. लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.